पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतला पराभव पचवणं ममता बॅनर्जींना कठीण जाते का? ममता बॅनर्जी स्वतःला संविधानापेक्षा मोठं मानतायत का? 15 वर्ष सत्ता उपभोगल्यानंतरही ममता बॅनर्जींना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सोडवत नाहीये का? जनतेने दिलेला कौल महत्त्वाचा की स्वतःचा राजकीय हट्ट? हे आणि असे अनेक प्रश्न जन्माला घातलेत ममता बॅनर्जी यांच्या आडमोठ्या भूमिकेने. पराभवानंतरही मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास नकार देणाऱ्या ममता बॅनर्जींना कोणी कोणते सल्ले दिलेत आणि कोणी त्यांच्या भूमिकेचं समर्थन केलंय জানুন घेऊया या রিপোর্টমধून। কেন কিসের জন্য আমরা তো হারিয়ে নিয়ে যাব? হারলে আমি যদি শপথ দিতে যেতাম তাহলে আমি রেজিগনেশনটা করতাম। এখন তো কোশ্চেন ডাজন্ট অ্যারাইজ। জোর করে দখল করে যদি কেউ মনে করে যে আমি কি রেজিগনেশন দিতে হবে, নো, নট দ্যাট। নাও অলসো আই ওয়ান্ট টু সে দ্যাট we didn't lose the election. It is their forceful attempt to defeat us. ऐकलत ममता बॅनर्जी काय म्हणाल्या त्या? खरं तर पश्चिम बंगालच्या जनतेनं 15 वर्षांनंतर सत्तेच्या चाव्या ममता बॅनर्जींच्या हातून काढून घेत भाजपच्या हाती सोपवल्या. पण हा पराभव पचवणं ममता बॅनर्जींना बरंच कठीण जातंय. विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर ममता बॅनर्जींनी जनतेनं दिलेला कौल मान्य करत मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणं अपेक्षित होतं आणि ही आजवरची भारतीय लोकशाहीची परंपरा सुद्धा राहिली आहे. पण याच राजकीय परंपरेला ममता दीदींनी तिलांजली दिली आहे. 15 वर्षांची सत्ता उपभोगल्यानंतर राजकीय अहंकार दडलाय का असा प्रश्न उपस्थित करण्याची संधी ममता बॅनर्जींच्या या आडमुठ्या भूमिकेमुळे त्यांच्या राजकीय विरोधकांना मिळाली आहे. संविधान के मुताबिक 8 तारीख को बंगाल की विधानसभा का टर्म ही खत्म हो जाएगा, उससे एक दिन आगे नहीं बढ़ सकता है. जब विधानसभा खत्म हो गई, आप भी खत्म हो गई, आप तो हार चुकी हैं, फिर भी कर मैं इस्तीफा नहीं दूंगी. और यही लोग कौन हैं जो संविधान के प्रोटेक्शन की बात करते हैं? ये बिल्कुल बेबुनियाद बात है. मैं इतना ही कहना चाहता हूँ. जनता ने जवाब दे दिया है, उस जनता के जवाब का सम्मान करिए. राहुल गांधींशी जुळवून घेतलं नाही म्हणून ममता बॅनर्जींची कानउघाडणी करणारे संजय राऊत आता त्याच ममता बॅनर्जींच्या राजीनामा न देण्याच्या भूमिकेचं समर्थन करताना पाहायला मिळतात. ममता बॅनर्जी यांचा पराभव यावेळेला करून दाखवायचाच, ज्या एका जिद्दीनं आणि किंवा ईर्षेनं, द्वेषानं ही निवडणूक लढवून ममता बॅनर्जी यांना सत्तेत येण्यापासून रोखलं. त्या जिंकलेल्याच आहे, ते खरं आहे. त्यांनी असे सांगितले मी राजीनामा देणार नाही कारण मी विजयी झालेले आहे. मी राजीनामा देणार नाही हा त्यांच्या आंदोलनाचाच एक भाग आहे. एखाद्याला नोकरीमधनं काढून टाकल्यानंतर मी राजीनामा देणार नाही अशी भूमिका घेतल्यानंतर त्या राजीनाम्याला काही अर्थ नसतो. तुम्हाला जनतेनं घरी बसवलंय, तुम्हाला जनतेनं पश्चिम बंगालमधनं काढून टाकलंय, त्यामुळे तुम्ही राजीनामा दिला काय, नाही दिला का, पराभव स्वीकारला का किंवा नाही स्वीकारला का, यांनी काहीही फरक पडत नाही. संविधानाचं संरक्षण या मुद्द्यावर इंडिया आघाडीनं 2024 सालची लोकसभेची निवडणूक लढवली. त्यात संविधानातल्या तरतुदींची आठवण करून देत कायदे तज्ज्ञांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा न देणाऱ्या ममता बॅनर्जींची कानउघाडणी केली आहे. Our leaders once in a while that they've taken an oath to protect and preserve the constitution and not to wave a red book with empty pages on it. So if that's the oath you have taken, you have to accept that this constitution leaves the decision of certain issues in the hands of constitutional institutions, and the EC is a constitutional institution as much as the Supreme Court is a constitutional institution. एकीकडे राजीनामा न देण्याची आडमुठी भूमिका घेणाऱ्या ममता बॅनर्जींची गल्ली ते दिल्ली चर्चा सुरू आहे, तर दुसरीकडे पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंदू मुस्लिम मतांच्या ध्रुवीकरणाचं राजकीय पंडितांकडनं विश्लेषण सुरू आहे. विरोधी पक्षाच्या एकूण 86 आमदारांपैकी 38 आमदार हे मुस्लिम आहेत. टीएमसीच्या 80 आमदारांपैकी 32 आमदार मुस्लिम आहेत. काँग्रेसचे 2च आमदार निवडून आलेले असून तेही मुस्लिम समाजाचे आहेत. डाव्या पक्षाला 1 आमदार निवडून आणता आला आणि तो देखील मुस्लिम आहे. इंडियन सेक्युलर फ्रंटचा निवडून आलेला एकमेव आमदार सुद्धा मुस्लिम आहे. तर हुमायूं कबीर यांच्या पक्षाचे 2ही आमदार मुस्लिम आहेत.
दुसरीकडे भाजपच्या निवडून आलेल्या 207 आमदारांमध्ये एकही मुस्लिम आमदार नाही. पश्चिम बंगालमधल्या सत्ता परिवर्तनासाठी भाजपची रणनीती जेवढी यशस्वी ठरली तेवढीच कारणीभूत ममता बॅनर्जींच्या कारभाराबाबतची अँटी इन्कम्बन्सी सुद्धा आहे. निवडणुकीत पराभव होऊनही पदाला चिकटून बसणाऱ्या ममता बॅनर्जी ह्या भारताच्या राजकीय इतिहासातील पहिल्या मुख्यमंत्री आहेत. त्यांची तुलनाच करायची झाली तर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत केली जाऊ शकते. 2021च्या निवडणुकीत पराभव मान्य न करता ट्रम्प यांच्या कार्यकर्त्यांनी अमेरिकन काँग्रेसच्या कॅपिटॉल हिल या इमारतीवर हल्ला केला होता. आता ट्रम्प यांच्या पावलावर पाऊल टाकत ममता बॅनर्जी यांनी भारताच्या राजकीय परंपरेला गालबोट लावले. पण ममता बॅनर्जी यांच्या या आडमुठीपणामुळे नव्या सरकारला स्थापन करताना मात्र कोणताही व्यत्यय येणार नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीनिवास मी अजय माने, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.